देशाची एका बाजू डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असताना दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षण घेण्यासाठी पालघरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात टाकून शिक्षणासाठी शाळेपर्यंत पोहोचावं लागतंय। नदीवर पूल नसल्याने विक्रमगडच्या म्हसे गावातील विद्यार्थी पावसाळ्यात नदीतून वाहणाऱ्या धोकादायक पाण्याच्या प्रवाहातून चक्क टायर मधील रबरच्या ट्यूबवर नदी पार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। म्हसे गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी पिंजाळ नदी पार करून वाकी येथील शाळेत शिक्षणासाठी जातात। उन्हाळ्यात या नदीत पाण्याचा प्रवाह कमी असल्याने हे विद्यार्थी सहज नदी ओलांडत असले तरी पावसाळ्यात नदीतील वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात देखील आपल्या जीवाची पर्वा न करता हे विद्यार्थी टायर मधील ट्यूबच्या आधारावर जीवघेणा प्रवास करून आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत। शिवाय नदी पार करत असताना रोज या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील तारेवरची मोठी कसरत करावी लागते। मागील अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी पिंजाळ नदीवर पुलाची मागणी असताना देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने विद्यार्थ्यांसोबत काही दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातो। अजय, तू कितवीला आहेस? 5वी। तू रोज शाळेत कसा येतो मग इकडे येताना? टोपेवर। किती वाजता तुम्ही निघता गावातून? 9। आणि शाळा कितीला भरते इथं? 10ला। आणि मग संध्याकाळी किती वाजता तुम्ही मग? 5 वाजता। मग जास्ती पाऊस असेल तर मग त्यावेळेला मग घरी थांबता का? हां। म्हणजे नदीला पूर आला तर मग घरी थांबतो। मग तुम्हाला शाळेत जाण्यासाठी काय मागणी आहे तुझी सरकारला? पूल बांधून पाहिजे तुम्हाला? हां। म्हणजे पूल बांधला तर तुम्हाला मग रोज शाळेत येता येईल ना? हां। मग नदीला जर पूर आला तर किती दिवस शाळा पडतो तुमची? 1 आठवडा। दादा, मला सांगा, तुम्ही रोज इथून मुलांना आणता नेता, किती गावातली मुलं इथे शाळेत येतात? म्हणजे 8-10 असतील। 8-9 मुलं आहेत का? किती पहिली ते 5वी पर्यंत? रोज ह्या मुलांना तुम्ही टायर ट्यूबवर घेऊन येता इथं? याच्यावरच। आणि मग जास्ती पाऊस पडत असेल मग त्यावेळेला? त्याच्यानंतर मग त्यांना मग इकडे घरीच राहायला लागते। मग किती दिवस घरी राहतात ती पोरं? कधी कधी 1 आठवडा होतो, कधी कधी म्हणजे नदीला पाणी कमी झालं. ही नदी कुठली? नदी ही आपली पिंजाळ नदी। पिंजाळ नदी। पण तुम्हाला गावात म्हणजे मार्केटला जायचं असेल तर मग कसं जाता तुम्ही इकडं? मग याच्यावर टोपीवरच। तिथून मग तुमचा रोजचा बाजार असतो? हां। रिशनिंग आणा असेल तर मग जसं टोपीवरच आणतो। जर जास्ती नदी असली तर मग आणायला मिळत नसतं। जरा नदी कमी असली नंतर मग आणायला मिळतं। सर मागणी तर काय पोरांसाठी पाहिजे तसं दाखवलं इथं झालं असता, पोरांना पण बरं झालं असतं। शाळेत यायला बरं झालं असतं। म्हणजे त्यांची जी शाळा बुडते ती बुडली नसते। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातून पाण्याच्या नदीपात्रातून टायरच्या ट्यूबवर विद्यार्थ्यांचा जो काही व्हिडिओ आला आहे त्याच्यामध्ये मागच्या काळामध्ये मी आमदार असताना 2 वेळेला त्या ठिकाणी 2 कोटी रुपयाची तरतूद त्या ठिकाणी केली होती। परंतु सरकार बदलल्यानंतर ती सर्व कामं रद्द करण्यात आली। 2 कोटीमध्ये तो पूल होणार नाही आणि म्हणून त्याला वाढीव निधीसाठी सुद्धा मागणी तत्कालीन सरकारकडे मी केली होती। परंतु सरकारने त्या ठिकाणी पक्षपातीपणा करून तो पूल होऊ दिला नाही, त्याला निधी उपलब्ध करून दिला नाही आणि जो निधी होता तो सुद्धा रद्द केला। 250 कोटीची कामं जवळपास त्या काळात रद्द झाली, आम्ही त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षासोबत न गेल्यामुळे। आणि म्हणून ज्या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब मुलांच्या जीवनाचा प्रश्न होता तिथे सुद्धा तत्कालीन सरकारने त्या ठिकाणी दयामाया दाखवली नाही आणि हा आमदार आपल्या पक्षाचा नाही, हा आपल्या विरोधामध्ये आहे म्हणून त्या ठिकाणी निधी रद्द केला आणि म्हणून तो पूल त्या ठिकाणी होऊ शकला नाही। त्या काळात सुद्धा एक घटना घडली होती, एक मुलगा वाहून त्याचा मृत्यू झाला होता। मी तिथे जाऊन त्यांची सांत्वना करून तेव्हाही सरकारला ही मागणी केली होती की बाबा मुलांचे जीव जात आहेत शाळकरी विद्यार्थ्यांचे, यासाठी निधी द्या। परंतु तो त्यांनी निधी दिला नाही आणि म्हणून ही घटना घडली। आजही तोच त्या ठिकाणी प्रकार सुरू असून शासनाला या निमित्ताने विनंती करतो की आता तरी तुम्ही डोळे तुमचे उघडतील का आणि आपण तात्काळ त्या ठिकाणी तो पूल करण्यासाठी निधी द्यावा असं आवाहन या निमित्ताने शासनाला करतो।